10 सवयी ज्या तुम्हाला कंगाल बनवून सोडतात, किंवा असं म्हणता येईल की या 10 सवयी तुम्ही आजच नाही सोडल्या तर तुमचं आयुष्य बर्बाद होईल. कंगाल होणं म्हणजे केवळ पैशाने, आर्थिकदृष्ट्या दरिद्री होणं असं होत नाही. आयुष्याच्या बऱ्याच गोष्टीत आपण कंगाल होऊ शकतो. माणूस विचाराने देखील कंगाल होतो. म्हणून वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, ओव्हर थिंकिंग. प्रमाणापेक्षा जास्त विचार करणे. विचार आणि फक्त विचार. इतका जास्त विचार करायचा की त्या विचाराच्या चक्रातून आपण कधी बाहेरच येणार नाही. विचार करून समाधान मिळत नाही, विचार करून काही करण्याने समाधान मिळतं. प्रमाणापेक्षा जास्त विचार कराल तर जास्त गोंधळून जाल. अशी कुठलीच गोष्ट नाही जिथे आपण विचार करत नाही, पण प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं ही अशी वाईट सवय आहे जी तुम्हाला तुमच्या कामापासून बाजूला करते. कुठल्याच गोष्टीवर फोकस करू देत नाही. प्रमाणापेक्षा जास्त विचार करण्याची सवय तुम्हाला तुमच्या कामापासून भटकवते. 100 पर्यायांवर विचार करण्यापेक्षा एक पर्याय निवडा आणि त्यावर काम करा. कोणी काहीही बोललं तर लगेच विचार करायला सुरुवात करता. त्यावर नको तेवढा वेळ वाया घालता. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच विचार. तो मला असं म्हटलाच का? तो मला असं बोललाच का? माणूस आहे, बोलणार. तुम्ही किती विचार करायचा ते तुमच्यावर आहे. तुमच्या मनात काही असेल तर त्या व्यक्तीला जाऊन बोला आणि बाजूला व्हा. त्यावर विचार करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. प्रमाणापेक्षा जास्त विचार करून मिळणार काहीही नाही. फक्त तुमचा वेळ वाया जाईल आणि तुमची ही अतिविचार करण्याची सवय तुम्हाला कंगाल केल्याशिवाय राहणार नाही. नंबर 2, त्याच गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवा ज्या तुम्ही ठेवू शकता, ज्या तुमच्या हातात नाही. ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही त्या गोष्टींना कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्नात आपला वेळ वाया घालवू नका. पृथ्वीचे फिरणे आपण थांबवू शकत नाही, तसंच वेळेलाही आपण थांबवू शकत नाही. वेळ जाणारच आहे. तुमच्याकडे वेळ थोडा आहे तर आहे. त्या थोड्या वेळातच तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. तुमच्या हातात वेळेला कंट्रोल करणे नाही, तुमच्या हातात आहे स्वतःला कंट्रोल करणे. तुमच्या हातात जेवढं आहे त्याच गोष्टी तुम्ही करा. तुम्ही इतर लोकांना कंट्रोल करायला जाणार तर तुमचा वेळ वाया जाणार आहे. आपल्या स्वतःच्या इमोशन्सला, भावनांना कंट्रोलमध्ये ठेवा. आपल्या स्वतःच्या वेळेला कंट्रोलमध्ये ठेवा. आपल्याला काय करायचं आहे, काय नाही यासाठी स्वतःला कंट्रोलमध्ये ठेवा. इतर लोकांना कंट्रोल करण्यामध्ये किंवा नको त्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आणण्यासाठी वेळ वाया घालवू नका आणि स्वतःला दरिद्री बनवू नका. नंबर 3, आपण कसे चांगले आहोत हे दाखवून लोकांना खुश करणं. का करतात असं? स्वतःच्या आनंदापेक्षा मोठा असा कुठलाही आनंद नाही. केवळ लोकांना खुश करण्यासाठी आपण जे नाही आहोत ते दाखवण्याचा का प्रयत्न करायचा? आपल्याला लोकांनी चांगलं म्हणावं यासाठी आपण का त्यांच्याशी चांगलं वागायचं? का त्यांच्या पुढे पुढे करायचं? आपला थोडासा स्वार्थ असेल, काही काम काढून घ्यायचं असेल, तेवढ्यासाठी तुम्ही समोरच्याच्या पुढे पुढे का करतात? स्वतःच्या आयुष्यात काय चालू आहे, आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याचा विचार बाजूला राहतो आणि समोरच्याला खुश करण्याच्या नादात आपली वाट लावून घेतो. चांगलं वागा, तुम्ही इतरांची मदतही करा, पण लोकांना खुश करण्यासाठी चांगलं वागू नका. तुमचं प्रमाणापेक्षा चांगलं राहणं कधीकधी तुमच्यासाठी घातक ठरतं, नुकसानदायक ठरतं, हे लक्षात घ्या. जोपर्यंत स्वतः खुश राहणार नाही तोपर्यंत इतरांना तुम्ही खुश ठेवू शकत नाही. म्हणून स्वतः खुश राहायचं बघा, इतरांना खुश ठेवणं सोडा. नंबर 4, नकारात्मक लोकांसोबत राहणं. कायम नकारात्मक लोकांच्या गराड्यात राहणं. ही 30 लोकं असतात जी कुठल्याही गोष्टीत सकारात्मक बाजूपेक्षा नकारात्मक बाजू जास्त बघतात. तुम्ही एखादी आयडिया यांच्याकडे घेऊन गेलात तर त्यामध्ये कमतरता जास्त काढणार आणि त्याच्या चांगल्या बाजू कमी बघणार. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा. आपली मैत्री कोणासोबत आहे याचं निरीक्षण करा, आत्मपरीक्षण करा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण चांगल्या पद्धतीने पाहू शकत नाही कारण ते आपल्या जास्त जवळ असतील, पण थोडंसं निरीक्षण करा, आपण सकारात्मक लोकांमध्ये आहोत की नकारात्मक लोकांमध्ये आहोत. मी तुम्हाला कोणालाही जज करायला सांगत नाही,
फक्त तुमचं स्वतःचं नुकसान होण्यापासून थांबवत आहे. नकारात्मक लोकांना जवळ ठेवाल तर आयुष्यात कंगाल होणं नक्की आहे. नंबर 5, काम टाळणं. आजचं काम उद्यावर टाकणं. आता वेळ नाही, थोड्या वेळाने करतो, संध्याकाळी करतो, उद्या करतो, आज लाईटच नाही, गरमी खूप जास्त आहे, बाहेर जायला माझ्याकडे गाडी नाही. खूप जास्त बहाणे बनवतात. काम टाळण्यासाठी असे खूप बहाणे मिळतात. का? कारण आपल्याला इंटरेस्ट नसतो काम करण्यात. आपल्याला इंटरेस्ट असतो मोबाईल बघण्यात, दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्यात. तुम्ही कितीही कामे टाळली, आजची कामे उद्यावर ढकलली तरी सगळी कामे एकसोबत तुम्हालाच करायची आहेत. तुमची कामे करायला कुणीही येणार नाही आणि मग कामांचा ढीग लागतो आणि सगळ्या गोष्टींना उशीर होतो. काम टाळण्याची ही घाणेरडी सवय त्वरित बंद करा. नंबर 6, डोपामिन ॲडिक्शन. म्हणजे अशा सवयी ज्या केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही, अशा गोष्टी ज्या केल्यानंतरच आपल्याला शांती मिळते. जसं की मोबाईलची सवय, सोशल मीडियाची सवय, दारूची सवय, सिगारेट, स्मोकिंग, शारीरिक गेम्सऐवजी मोबाईलमधील गेम्स, जंक फूड, चुगली करण्याची सवय. एखाद्या व्यक्तीला इतकी चुगली करण्याची सवय असते की त्या व्यक्तीला चुगली केल्याशिवाय जेवण जात नाही. प्रमाणापेक्षा एखाद्या सवयीच्या आहारी जाणं हे आपल्यासाठी घातक असतं. मग ती सवय कितीही चांगली असली तरी अतिप्रमाणात झाली तर त्याचे वाईट परिणाम होतात. प्रेम अतिप्रमाणात केलं तर त्याचं रूपांतर पॉझिटिव्हनेस, संशयात होतं. तसंच प्रत्येक गोष्टीत असतं. सवय कितीही चांगली असली तरी ती अतिप्रमाणात झाली तर ती आपल्यासाठी घातक ठरते. सवय लावायचीच असेल तर मेहनतीची लावा, जी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरते. नंबर 7, आपली तुलना कायम इतरांशी करणे. तुम्ही सिंह आहात, सिंहासारखे जगा. समोरचा मासा असेल तर तुम्ही माशासारखं का होता? तुम्हाला माशासारखं पोहणं जमणार आहे का? त्याच्यासारखं पाण्यात राहणं जमणार आहे का? प्रत्येकामध्ये काही ना काही विशेष गुण असतात आणि ते प्रत्येकाचे वेगळे असतात. पाण्यातल्या माशाला तुम्ही कितीही ट्रेनिंग दिलं तरी तो झाडावर चढू शकत नाही. प्रत्येकात वेगवेगळे गुण असतात, कौशल्य असतात. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या कमतरता असतात. स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नका. तुम्ही चांगलं गाऊ शकत असाल, समोरचा चांगलं पेंटिंग करू शकत असेल. तुम्ही आहात आणि समोरचा आहे. तुमच्यासारखा दुसरा कोणी असू शकत नाही. स्वतःची तुलना इतरांशी करणं ही सवय तुम्हाला कंगाल बनवू शकते. नंबर 8, आयुष्यात कसलेच ध्येय नसणे. सकाळी उठलो, रोजचं आहे तेच काम केलं, दिवस संपला, झोपलो, रोज हेच चालू आहे. आपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, आयुष्यात काय मिळवायचं आहे याच्याशी काहीही घेणं देणं नाही. तुमच्या आयुष्यात काहीही गोल्स नाहीत, ध्येय नाहीत, कसलंच प्लॅनिंग नाही. तुमची ही सवय तुम्हाला नक्कीच बर्बाद करणार. ज्या जीवनात काही ध्येय नाही असं तुमचं जीवन, असं तुमचं जगणं, तुमचं आयुष्य काय कामाचं? आयुष्यात काहीतरी ध्येय असू द्या आणि ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्या. नंबर 9, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे. आयुष्यात सगळं मिळवलं, पाहिजे ते मिळवलं, संपत्ती, पैसा, जमीन, आज सगळं आहे आयुष्यात, पण हॉस्पिटलच्या बेडवर पडून आहात. खाण्यापिण्याच्या काही वेळा नाहीत, व्यायाम नाही, शरीरावर लक्ष देणं नाही. ही सवय सगळ्यात जास्त घातक आहे. सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या शरीरासोबत, आपल्या आरोग्यासोबत कसलीही रिस्क घेऊ नका. कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. तुमचं शरीर ठीक असेल, तुम्ही निरोगी असाल तर आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळवू शकता, कमावू शकता. म्हणून आपल्या शरीराला प्रायोरिटीवर ठेवा. शरीर स्वस्थ, निरोगी असेल तर आयुष्यात खूप काही मिळवू शकता आणि मिळवलेल्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी देखील शरीर स्वस्थ आणि निरोगी राहणं गरजेचं आहे. नंबर 10, हरण्याची भीती. मनामध्ये हरण्याची भीती आहे म्हणून कुठलीही गोष्ट करायलाच घेत नाही. कुठल्याही गोष्टीची रिस्क घेत नाही. का तर अपयशी झालो तर काय, लोक काय म्हणतील, ही भीती मनातून काढून टाका. रिस्क घ्या, गोष्टी करायला शिका. हरलात तरी हरकत नाही,
त्या हरण्यातून शिका आणि शिकून लढायला शिका. लढून जिंकायला शिका आणि इतरांसमोर आपलं उदाहरण ठेवा. भीती फक्त तुमच्या विचारांमध्ये आहे, ती काढून टाका. भीतीच्या पलीकडे यश आहे आणि यश मिळवायचं असेल तर ही भीती मनातून काढून टाकावी लागेल. या होत्या त्या सवयी ज्या तुम्ही सोडल्या नाही तर आयुष्यात कंगाल व्हाल, केवळ पैशाने नाही तर विचारांनी देखील. म्हणून यावर नक्की विचार करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.